नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा, त्याचबरोबर महिप्त, हे सगळे जण आता जंगलात आलेले आहेत. महिप्त म्हणत असतो की खरंच कोण आहे असा मला प्रश्न पडला होता, पण तू आहेस का? अग तू केवढी आहेस आणि तू मला टक्कर द्यायला आलीयस कळत का? तुला महिप्तला या महिप्त शिखरेला टक्कर द्यायला आली अस महिप्त प्रतिमाला पाहून बोलत असतो, कारण महिप्तला तर असं वाटलं होतं महिप्तला हातरून सोडणारा माणूस दुसरंच कोणीतरी असणार आहे. आणि हे सगळं जेव्हा महिप्त आता इथे आल्यावर पाहतो त्याला धक्का बसलेला असतो. तो म्हणत असतो की शक्यच नाहीये, हे सगळं जे काही घडतंय ना ते थोडं वेगळं आहे असं महिप्तला वाटत असतं. परंतु महिप्तला टक्कर द्यायला प्रतिमा आली आहे या गोष्टीमुळे महिप्त हादरलाय आणि सायलीचा अंदाज खरा ठरलेला असतो. प्रतिमा म्हणत असते, आठवते का नाही ही जागा, आठवते का? तेव्हा महिप्त तिलाच म्हणत असतो की जागा आणि कशाला, मला कशाला आठवायला पाहिजे जागा अस तिला सांगत असतो. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की याच जागेवरती तू माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा महिप्त म्हणत असतो की मला ना खरंच कळत नाही काय आवाज काढून बोलत होतीस तू, घोगरा घोगरा अस महिप्त मुद्दाम तिला बोलत असतो. तेव्हा मात्र प्रतिमा आता विचार करू लागलेली असते की हे सगळं काय घडतंय, कारण काहीही झालं तरीही महिप्त हा शांत राहणारा नाही. सायलीन जे ठरवलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. महिप्तला मात्र आनंद झालेला असतो. तो नाचत असतो, उड्या मारत असतो. त्याचं म्हणणं एकच असतं की हे काय करू शकणार आहे माझं, कारण ही माझ्यावर हल्ला करायला आली आणि मला धमक्या देत आहे. म्हणजे आता मला कळलेलं आहे, ती मला पाठवलेली चिठ्ठी, त्याचबरोबर तो जळक लाकूड, त्याचबरोबर केलेले फोन आणि आता इथे बोलावलेलं हे सगळं जे काय आहे ते तू करतीस प्रतिमाबाई, तू करतेस असं मही परत तिला बोलत असतो. तेव्हा मात्र महिप्तला खरंतर राग आलेला असतो. महिप्तला आता कळत नसतं की ह्या बाईने मला टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय म्हणून महिप्तची ही सगळी चिडचिड होत असते. परंतु प्रतिमाने महिप्तला दाखवून दिलेलं असतं की काय करू शकते, एक नारी काय करू शकते हे दाखवून दिलेलं असतं आणि महिप्तला काही ही गोष्ट सहन झालेली नसते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रतिमा महिप्तला तिथे चांगलंच अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महिप्त मात्र आता त्या सगळ्यातून अजून तरी बाजूला जाऊ शकत नाही. प्रतिमा डोळे फाडून त्याच्याकडे पाहत आहे. प्रतिमाला माहिती आहे की हा माणूस वाटतो तेवढाच साधा नाहीये, कारण 22 वर्षांपूर्वी या माणसाने आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, आपल्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा माझा माणूस आज पुन्हा माझ्याशी लग्नासाठी पुन्हा असा माझ्या समोर उभा आहे हे मात्र प्रतिमाला आठवत असतं. आणि मग प्रतिमाला तो म्हणत असतो की चिरकुट प्रतिमाबाई, तुला संपवायला वेळ लागणार नाही, पण बरं झालं तू आलीस. 22 वर्षापूर्वीच काम राहिलेलं होतं ते काम तर पूर्ण करता येईल ना मला, असं तो सांगू लागतो. त्याचवेळी इकडे अर्जुन सायली पाहत असतात. चैतन्याला भीती वाटते की चैतन्य आता उठून प्रतिमाच्या मदतीला चाललेला असतो, परंतु अर्जुन सांगतो की नाही चैतन्य, नको जाऊस तू, प्रतिमा त्या हडल करेल. आता महिप्तने तो टेंबा घेतलेला असतो आणि तो प्रतिमाच्या समोर येत असतो. प्रतिमा पण काही घाबरत नसते. प्रतिमाही महिप्तच्या समोर चाललेली असते आणि महिप्त मात्र आता थोडासा बिथरलेला आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. महिप्तच्या बिथरण्यामुळे खरंतर खूप गोष्टी समोर येत असतात आणि आता महिप्त या सगळ्यामध्ये स्वतःच्या तोंडून स्वतःहून कबुली देणार हे सुद्धा तेवढंच खरं असतं. प्रतिमा मात्र ठामपणे महिप्तच्या समोर जाऊन उभी असते आणि महिप्तला भेटण्यासाठी, महिप्त सोबत लढण्यासाठी ती सज्ज असते. प्रतिमा म्हणते, म्हणजे 22 वर्षापूर्वी आठवते का ही जागा? तुला नाही या जागी बोलवले, माझी स्मृती गेली रे स्मृती तर तुझी आहे की मग तुला आठवत नाही का? मला आठवत नाही रे माझी स्मृती गेल्यामुळे. आणि 22 वर्षापूर्वी म्हटलं की इकडे सायलीला सुद्धा आठवायला सुरुवात होती.
तो म्हणजे त्यांचा होणारा अपघात. ती गाडीत बसलेली असते. रविराज, प्रतिमा आणि सायली तिघही निघालेले असतात. सायलीला सुद्धा त्या गोष्टी आठवत असतात आणि सायली पाहत असते. तिला कळत नसतं. तीच डोकं त्याचबरोबर तीच डोक पण बडाणायला सुरुवात झालेली असते. तिला त्रास होऊ लागलेला असतो. अस्वस्थ होत असतं. म्हणजे जे याच्या आधी सायलीला व्हायचं ते सगळा त्रास तिला आता व्हायला लागलेला असतो. कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडत असतात त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाहीयेत. हे मात्र तेवढंच खरं आहे. कारण या सगळ्यांमध्ये प्रतिमाला काही होऊ द्यायचं नाही. प्रतिमाला जर काही झालं तर खूप अवघड आहे. कारण अर्जुनने रविराजला शब्द दिलेला असतो आणि अर्जुनने रविराजला शब्द देऊन तिथे सांगितलेला आहे. या सगळ्या गोष्टी इथे समोर येत असतात. त्याचबरोबर पाहायला मिळतं की इकडे महिप्त ज्या पद्धतीने बोलत आहे, ज्या पद्धतीने वागत आहे, त्या गोष्टी मात्र खूपच भयानक अशा असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि त्याचबरोबर सायली यांना धक्का बसलेला असतो. कारण आता अर्जुन आणि सायली यांना जाणवत असतं की प्रतिमाला आपल्या मदतीची गरज आहे. महिप्त आता प्रतिमा वरती हल्ला करणार असतो आणि प्रतिमाला सुद्धा सगळं आठवत असतं. महिप्तन ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कारण आता सायलीने या पद्धतीने प्रतिमाला आधी सांगितलेलं होतं. पुढे काय होऊ शकतं, कशा पद्धतीने गोष्टी होऊ शकतात, हे सगळं सायलीन सांगितलेलं होतं आणि प्रतिमाला या सगळ्या गोष्टींसाठी तयार केलेलं होतं. परंतु आता प्रतिमा घाबरलेली असते. महिप्त आता प्रतिमाला संपवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रतिमाला म्हणत असतो की आता 22 वर्षापूर्वी जे काम मला जमलेलं नाही ते काम मी आज करणार आहे. इकडे चैतन्य निघालेला असतो. अर्जुन थांबवतो. कारण स्वतः प्रतिमा त्यांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे असं अर्जुनला वाटत असतं आणि म्हणूनच अर्जुनने आता थांबवलेलं असतं. ते हा मात्र कॅमेरात हे सगळं रेकॉर्ड होत असते. इकडे कल्पना विचार करत असते की अजूनपर्यंत सायली अर्जुन का आलेले नाहीयेत, काय झालंय नक्की, कस असेल, तिथलं तिकडे कुठे गेलेत ते दोघंजण, काहीच माहिती नाहीये. आणि म्हणूनच इकडे ती विचार करत असते. तेवढ्यातच अस्मिता येते आणि म्हणते काय झालं ममा. अस्मिताला इकडे ती सांगू लागते की अगं मला कळतच नाहीये की सायली अर्जुनना अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. म्हणजे मला सायली म्हणाली होती जाताना की त्यांना थोडासा वेळ लागणार आहे. अस्मिता म्हणते की अगं ममा काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, येतील ते. आणि आता ते दोघे गेलेत ना, तुला माहिती आहे ना, अख्ख्या जगाला ते पुरून उरतील, काळजी करू नकोस तू, असं अस्मिता धीर देत असते. कल्पना मात्र म्हणत असते की नाही, म्हणजे मला कळत नाहीये की काय करू ते, पण ते दोघंही अजून आलेले नाहीयेत ना, म्हणून थोडी काळजी वाटत आहे अस इकडे कल्पना सांगत असते. अर्जुन आणि सायली आता प्रतिमाने स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे यासाठीच ते बोलत असतात. आणि त्याचवेळी इकडे सायलीच्या लक्षात येतं आता महिप्तने बंदूक काढलेली आहे आणि तो म्हणत असतो की आता तुझा खेळ खल्लास करणार आहे. माझं काम अर्धवट राहिलेलं होतं ते आज मी पूर्ण करणार आहे. 22 वर्षांपूर्वीच तुझा खेळ खल्लास करायचा होता, पण आज ती संधी मला मिळालेली आहे असं इकडे महिप्त सांगत असतो. सायलीला धक्का बसलेला असतो. आता प्रतिमात त्यांना वाचवणं गरजेचं आहे हे सुद्धा सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे महिप्तने आता बंदूक काढलेली आहे आणि महिप्तने बंदूक काढल्या क्षणी एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच महिप्त आता बंदूक रोखून आहे, पण प्रतिभा इतकी जवळ आहे की तिने काहीच रिएक्शन देत नाहीये, काही रिक्टच करत नाहीये. तेव्हा मात्र इकडे सायलीला धक का बसलेला असतो. सायली म्हणत असते की प्रतिमात्या तुम्ही प्रोटेक्ट करा असं सायली सांगत असते. परंतु इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच विचित्र अशा असतात. आणि त्यासोबतच आता प्रतिमा तिथून पळत निघालेली असते. कारण सायलीने दिलेला सल्ला तिला आठवतो की असं दाखवायचं की पाठीमागून कोणतरी येत्य, हा सल्ला सायलीने प्रतिमाला दिलेला असतो. आणि इकडे अर्जुन चैतन्यही घाबरतात की अचानक काय झालं आणि प्रतिमा तर निघालेली
आहे प्रतिमा पळत कुठे चालली हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता खाली आलेले आहेत. आणि दोघंही सायली त्याचबरोबर प्रतिमाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या वाटतात तेवढ्या स्वतः सुद्धा सोबत. यांच तिकड काय झालं असेल असा प्रश्न त्याला पडलेला. तिकडची काहीच खबरबात कळत नाहीये, नक्की काय झालं असेल असा प्रश्न त्याला पडलाय. आणि तेवढ्यात हौलदार तेथे येतात आणि रविराजला म्हणतात की तुम्ही काळजी करत आहात, तुम्ही काळजी नका करू. तर रविराज त्याला म्हणतो आमच्या ॲक्सिडेंटची फाईल इथे सावंत सर काल वाचत होते ना, ती फाईल मला पाहिजे. आणि हौलदार म्हणतात ठीक आहे, ती फाईल मी तुम्हाला आणून देतो. आणि हवालदारांनी त्यांना ती फाईल आणून दिलेली असते. आणि आता रविराज स्वतः ती सगळी फाईल काढून पुन्हा एकदा ती वाचत आहे. त्यातून काही धागे धोरे आपल्याला मिळू शकतात का याचा विचार रविराज करत बसलेला आहे. कारण प्रतिमा, अर्जुन आणि सायली तिकडे आहेत आणि त्यांच्यावर कसलंच संकट यायला नको. आणि नेमकं त्या ॲक्सिडेंटच्या दिवशी काय घडलेलं होतं याचा सविस्तर अभ्यास रविराज करत आहे, जेणेकरून महिपच्या विरोधात आपल्याला अजून काही पुरावे मिळू शकतील का असा तो सगळा अभ्यास करत आहे. इकडे कल्पना मात्र खूपच चिंतातूर झालेली आहे. कारण दिवा विजत आहे हे तिला दिसतं. देवा पुढचा दिवा विजत आहे म्हणल्यानंतर ती देवाच्या पुढे हात जोडून उभी आहे आणि देव्याला म्हणत आहे की अर्जुन आणि सायली यांच्यावर देव्या कसलंच संकट येऊ देऊ नको. सायली आणि अर्जुन यांनी ॲक्सिडेंटचा बनाव पुन्हा एकदा रचवायचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये महिपला पकडायचं ठरवले. ही सगळी गोष्ट कल्पनाला माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये त्या दोघांना त्रास होऊ शकतो हे देखील तिला माहिती आहे. पण या दोघांना काहीच झालं नाही पाहिजे असं ती देव्याकडे प्रार्थना मागत आहे. त्या दोघं नक्कीच काहीतरी संकटात आहेत अशी चाहल देखील तिला लागलेली आहे. आणि म्हणूनच ती देवाच्या समोर हात जोडून उभे आहे. माझ्या सायलीला आणि माझ्या अर्जुनला देवा काहीही होऊ देऊ नको, त्यांना सुखरूप ठेव असं ते देवाकडे मागत आहे. आणि खरोखरच सायली, अर्जुन हे संकटात आहेत हे आपल्याला इकडे पाहायला मिळालेलं आहे. कल्पनाच्या हाकेमुळेच की काय, पण आता इकड सायलीचा जीव वाचलेला असतो, सायलीच्या मागे गुंड लागलेला असतो आणि सायली स्वतःचा जीव वाचवत पळत असते. आणि तेवढ्यात सायली एका ठिकाणी लपून बसते आणि तो गुंड मात्र पुढे निघून गेलेला आहे. त्याला सायली अजिबात दिसलेली नाही. तिकडे प्रतिमा देखील स्वतःचा जीव वाचवत पळत आहे आणि तिच्या मागे देखील एक गुंड लागलेला आहे आणि तो देखील तिला पकडण्याचा आणि पकडून मारण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःचा जीव वाचवत ती पुढे पुढे पळत असते आणि एका ठिकाणी ती लपून बसलेली आहे. पण लपून बसल्यानंतर तिला भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. कशा प्रकारे आपण गाडीमध्ये चाललेलो होतो, कशा प्रकारे आपली गाडी थांबवण्यात आली होती आणि आपला अपघात घडवण्यात आलेला होता, हे सगळं काही तिला आठवतं. आणि तेवढ्यात तिच्या समोर स्वतः महिप्त आलेला आहे आणि महिप्तकडे पाहिल्यानंतर तिला आठवते की आपल्या चेहऱ्यावर जळक लाकूड मारणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तर तो महिप्तच होता. लपून बसलेली प्रतिमा मात्र अजून महिप्तला दिसलेली नसते. तो तिला हाक मारत असतो आणि कुठे आहेस, तिथून बाहेर असं बोलत असतो. पण प्रतिमा मात्र लपून बसलेले असते आणि तो काही तिला पाहू शकत नसतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य यांनी मफपतच्या गुंडांची चांगलीच धुलाई सुरू केलेली आहे. हातात दांडक घेऊन दोघंही अगदी धपाधप त्या गुंडांना मारत आहेत. अगदी त्यांनी त्या गुंडांना नको करून सोडलेला आहे. आणि चैतन्य आता अर्जुनला सांगतोय, तू तिकडे जा आणि प्रतिमा आणि सायली यांचं रक्षण कर, मी या गुंडांकडे बघतो. आणि आता अर्जुन त्यांचं रक्षण करण्यासाठी जात आहे. पण तेवढ्यात इकडे मैप्तला प्रतिमा लपून बसलेली दिसली आहे आणि तो तिच्या समोरच येऊन बसतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे का तुझ्या कपाळावर काय लिहिलेलं आहे बघ. तुला वाचता येत नसेल ना, मी तुला वाचून दाखवतो. काही जरी झालं
तर मी महिपच्या हातूनच मरणार असं स्पष्टपणे तुझ्या कपाळावर लिहिलेलं आहे. त्यामुळे तुझं मरण माझ्याच हातून आहे एवढं लक्षात ठेव. तू किती जरी पळालीस पृथ्वीच्या कुठल्या जरी टोकाला तू लपून बसलीस तरी तुला महिप्त तिथे येऊन मारणार ही गोष्ट लक्षात ठेव असं महिप तिला बोलत असतो. आणि तेवढ्यात प्रतिमाने चालाकीने एक स्प्रे काढलेला असतो आणि तो स्प्रे गुंडाच्या डोळ्यावर मारून तिने पुन्हा एकदा स्वतःची सुटका करून घेतलेली असते. तो गुंड डोळे चोळत असतो आणि महिप्त त्याला शिवा घालत म्हणतो, एक बाई तुला पकडता येत नाही, जा पकड लवकर तिला असं म्हणून महिप्त प्रतिमाच्या मागे तिला पाठवत असतो, त्याला पाठवत असतो. आणि तो गुंड पुन्हा एकदा प्रतिमाच्या मागे धावत पडत आहे तर महिप्त देखील प्रतिमाच्या मागे धावत असतो. इकडे अर्जुनला सायली आणि प्रतिमा यांचा शोध घ्यायचा असतो, पण ते मात्र त्यांना कुठेच दिसत नसतात. पण अर्जुन आपल्याकडे येतोय ही गोष्ट नागराजच्या मात्र लक्षात आलेली असते आणि नागराज पुरता घाबरून गेलेला असतो अर्जुनपासून. त्याला लपायचं असतं, पण तेवढ्यात त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात धापक कान खाली पडतो. तो एवढ्या जोरात पडतो की अर्जुनला देखील समजत की आसपास इथं कोणीतरी आहे आणि आता नागराजला जोरात बोंबलायचं असतं. त्याला खूप लागलेलं असतं, पण जवळपास अर्जुन ही गोष्ट त्याला समजल्यामुळे त्याला ओरडता देखील येत नसतं. आपण जर का आता ओरडलो तर आपलं भिंग फुटणार, अर्जुन आपल्याला पकडणार आणि आपण महिप्तला मदत करतोय ही गोष्ट त्याला समजणार. यामुळे त्याला ओरडता बोंबलता देखील येत नसतं. तो कसातरी लंगडत लंगडत झाडाच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुन आता त्याच्या अगदी जवळ आलेला असतो आणि अर्जुनला शंका आलेली असते की इथं कोणीतरी आलेला आहे, इथं कोणीतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतंय, सरकण्याचा प्रयत्न करतंय असं म्हणून अर्जुन आता अगदी त्याच्या जवळ पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इकडे प्रियाला खूपच टेन्शन आलेलं आहे. प्रियाला फोन लावते, प्रिया फोन लावते, महिप्तला पण फोन लागत नाही. तिला समजल की महिप्तने नक्कीच काहीतरी माती खाल्लेली आहे. नागराजला देखील ती फोन लावते, पण कोणाचाच फोन लागत नाही. म्हणल्यानंतर प्रियाला समजत की तिकडे काहीतरी विचित्र घटना घडलेली आहे. महिप्त आणि नागराज हे नक्कीच काहीतरी कांड करून बसलेले आहेत अशी भीती तिला वाटत असते. आता आपल्यालाच तिथे जायला पाहिजे असा विचार करून ती आता तिकडे जायला निघालेली असते. आपण स्वतः डोळ्याने ती परिस्थिती पाहायला पाहिजे. नक्की तिथं काय झालं हे आपल्याला कळालंच पाहिजे असं म्हणून ती बाहेर पडत असते. पण तेवढ्यात तिला एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवर ती अतिशय चांगलं बोलत असते, मी थोडंसं कामात आहे, हा मी तुम्हाला जरा वेळाने फोन करते असं म्हणून तिच्या गाडीमध्ये ती बसत आहे. आणि महिप्त नागराज जिकडे आहे तिकडे आता प्रिया देखील चाललेली आहे, कारण ती खूपच अस्वस्थ झालेली आहे. तिला बघायचं की तिकडे नक्की काय झालेलं आहे. तर इकडे नागराज लपून बसण्याचा प्रयत्न करतोय. तो कसातरी घसरत घसरत झाडाच्या पलीकडे जाऊन बसलेला आहे. त्याचा पाय भयानक दुखतोय. त्याला खूप ओरडावंसं वाटते, पण ओरडलो तर आपलं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि अर्जुनला देखील समजलंय की इथं आसपास कोणीतरी लपून बसलेला आहे. आता अर्जुनच लक्ष हे नागराजकडे गेलं तर नागराज हा देखील महिपाचा माणूस आहे हे कळणार आणि नागराजच भिंग फुटलेला आपल्याला पाहायला मिळणार. तर इकडे प्रतिमा पळत पळत एका ठिकाणी आलेली आहे आणि तिथे शेकोटी केलेली असते. त्या ठिकाणच लाकूड तिने उचलायचं ठरवलेलं आहे. आपण किती पळणार आणि आतापर्यंत आपण किती घाबरलेलो आहे, पण घाबरून काही उपयोग होत नाही हे तिच्या लक्षात आलेलं आहे. आता या संकटाला सामना करायला पाहिजे असा विचार करून तिने एक जळक लाकूड उचललेलं आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.